माझं नाव राकेश शंकर जयस्वाल आहे. राकेशजी काय नेमका प्रकार होता? अ, ही घटना रात्री घडली 27 तारखेच्या रात्री. माझे 2 मित्र ते अतिथी बारला बसलेले. तर नेमकी तिथे आरोपी नाव मेघराज कांबळे ते पण तिथे होते. त्यांचा एक गैरसमज झाला की ते माझे 2 मित्र जे बसलेले तिथे त्यांनी कन्नडमध्ये त्याला शिव्या दिली. जे की ते यूपीवाले त्यांना कन्नड काय त्यांना मराठी पण सुद्धा बोलता येत नाही. हिंदी पण प्रॉपर ते बोलू शकत नाही. तर मेघराजला वाटलं की त्यांनी कन्नडमध्ये त्याला शिव्या दिली. त्यांनी सॉरी पण म्हटले माझ्या मित्रांनी त्याला. तर नेमकी मेघराजने त्यांना कानाखाली मारला दोघांच्या. तर त्यातल्या एकाने मला फोन केला. बोलला असं-असं झालं दादा. तर त्यांचा गैरसमज झाला. तू एकदा येऊन त्यांना समजवतो का? तर आम्ही समजायच्या हिशोबाने गेलो आणि मेघराज सोबत गेलो, राजू जयस्वाल सोबत. तिथे गेल्यानंतर मेघराज आम्हाला भेटले. आम्ही त्यांना सांगितलं की त्यांना हिंदी बोलता येत नाही, मराठी बोलता येत नाही, ते कन्नडमध्ये काय शिवाय देणार आणि शिवाय दिली पण. तर आम्ही पण माफी मागितली तिथे जागेवरती. तर ते बोलले की नाही मला कन्नडमध्ये शिवी दिली आणि कन्नड मला येते. आणि नेमकी त्यांनी त्यांचे पोरं बोलवले. तिथे एका टायमामध्ये 10 ते 12 पोरं जमा झाले आणि जसं पोरं आले तर मेघराजनी डायरेक्ट माझ्या भावाच्या कानाखाली मारला, राजू शंकर जयस्वालच्या. नेमकी मी मध्ये सोडवायला गेलो तर ते लोक ते 10 ते 12 पोरं मला मारायला लागले. तर त्यांनी मला रॉड, प्युअर ब्लॉक, तिथे गमल्याची कुंडी होती ते उचलून मला माझ्या डोक्यात मारला आणि माझा बॅक स्पॅनमध्ये माझा हे झालंय ब्रोन, माझा हे मसल ब्रोक झालाय. तर मला सुद्धा चालायला म्हणजे मी बसूच फक्त शकतो, बाकी झोपू शकत नाही. मी लास्ट 3 दिवसापासून झोपलोच नाही. MRI टेस्टमध्ये गेलेलो तर MRI टेस्ट पण होत नाही का की मी झोपू शकत नाही. आणि मी पोलीस स्टेशनला गेलो आणि गुन्हा दाखल केला त्यांचा. आता आरोपीवरती काय ॲक्शन घेणार ते आता विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्येच कळणार आम्हाला. त्याच्यात आम्ही 2 जण जास्त जखमी आहे आणि एकाला मुक्का मार लागलाय. राजू शंकर जयस्वालला मुक्का मार लागला. आकाश गुप्ता ज्यांनी मला फोन करून बोलवला त्याला, तो जास्त जखमी आहे. त्याला पण 7 टाके पडले, मला 10 टाके पडले आणि स्पाईन ब्रोक झाला आणि मागे 2-3 वार पण आहे माझ्यावरती.